हॅलो. हॅलो. नमस्कार. प्रेसिडेंट. हॅलो. हां, आवाज येतोय का सर माझा आता? हो हो, येतोय आता सर. करा कंटिन्यू. ओके. धन्यवाद. आज वंजारी सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक 11 ते साधारणपणे दिनांक 14 एप्रिलपर्यंत ही जी विचाराची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आज पहिले पुष्प गुंफण्याची खरं तर संधी मला ज्यांनी प्राप्त करून दिले असे या वंजारी सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री राहुल जाधवर सर, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष श्री विठ्ठलराव गीते, महासचिव श्री बालाजी दराडे, कार्याध्यक्ष ज्यांनी खऱ्या अर्थाने या व्याख्यानाचं आणि या व्याख्यानमालेचं नियोजन करून मला संपर्क करून बोलण्याची विनंती केली असे आमचे मित्र सन्माननीय श्री देवेंद्रजी बारगजे, त्याचबरोबर महिला आघाडी प्रमुख सन्माननीय डॉक्टर मंजुषाताई दराडे, कार्याध्यक्षा सौ सविताताई मुंडे, युवा आघाडी प्रमुख श्री प्रकाशजी आवाड आणि सर्व या संघटनेचे किंवा वंजारी सेवा संघाचे जिल्हा पातळीवरील, महाराष्ट्र पातळीवरील, मराठवाडा पातळीवरील व तालुका पातळीवरील जे जे कोणी मान्यवर आहेत, पदाधिकारी आहेत, या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक असे आभार मानतो, मनपूर्वक असे त्यांना देतो. आणि आज ज्यांची जयंती आहे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराच्या अनुषंगाने खरं तर महाराष्ट्रभर ज्या काही परिवर्तनवादी साहित्य चळवळी झाल्या आणि या चळवळीच्या अनुषंगाने जे काही चळवळीच्या अनुषंगाने ज्या काही घटना घडत गेल्या, तर त्या संदर्भातील विवेचन मी या निमित्ताने आपल्यासमोर करणार आहे. खरं तर बहुजन समाज संस्कृतीचे जनक, महान तत्ववेता, थोर महर्षी, प्रथम बहुजन शिक्षक, पहिले संस्थाचालक, शेतकरी नेता, भारताच्या काळ्याकुट्ट धार्मिक इतिहासात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सामान्य माणसात आत्मभान निर्माण करून त्याला न्याय हक्कासाठी लढण्यास बळ पुरविणारे, 19व्या शतकानंतरच्या संपूर्ण परिवर्तनवादी चळवळींची एकमेव प्रेरणा म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे पाहिल्या जाते. यांच्या स्मृतीस मी प्रथमतः विनम्र असं वंदन करतो. आजच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्याची संधी खरं तर योगायोग आणि दुग्ध शर्करा योग आहे असं मला वाटते. आणि म्हणून मी प्रथमतःच या विचाराच्या अनुषंगाने जी काही आपली मतं असतील ती मतं पुढच्या तासभरात मी आपल्यासमोर ठेवी. म्हणजे विषयाची व्याप्ती तशी फार मोठी आहे विचार केल्यानंतर, की महात्मा फुले आणि महात्मा फुलेच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या काही परिवर्तनवादी साहित्य चळवळी झाल्या, या परिवर्तनवादी साहित्य चळवळींचा विचार आपल्याला या अनुषंगाने करायचा आहे. खरे तर आज संपूर्ण जग एका महामारीच्या संकटातून मार्गक्रमित होत असलेले आपल्याला माहिती आहे. माणसांच्या जगण्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण करून गेल्या वर्षभरात असंख्य माणसांचे प्राणहरण करणाऱ्या कोरोनाने भयभीत वातावरण सगळीकडे केलेले आहे. अशाही भयग्रस्त वातावरणात मानवतेचा जागर करण्याचे कार्य वंजारी सेवा संघाने हाती घेतलेले आहे, हे कौतुकास्पद आहे. पुढच्या एक तासभर निश्चितच आपण या भयग्रस्त वातावरणास छेद देऊन
यातून तरुण जाण्याचे बळ महात्मा फुले यांचे विचार आपणास देतील ही एक या निमित्ताने मी अपेक्षा करतो. या निमित्ताने खरे तर या प्रसंगाच्या अवधानाने मला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मरण होतं. यांनी प्लेगच्या साथीच्या वेळी केलेल्या कार्याची आठवण होते. रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी केलेले कार्य आजही महाराष्ट्राच्या लक्षात आहे. त्यातच त्यांना त्या रोगाने ग्रासले आणि त्यांचा अंत झाला. परंतु सामाजिक सुधारणा हे एकच ध्येय उद्देश मनाशी बाळगून कार्य करणाऱ्या अशा व्यक्ती खरे तर अजरामर ठरत असतात. त्यांच्याही स्मृतीस मी या निमित्ताने वंदन करतो. सावित्रीबाई व यशवंताचा वसा घेऊन गेल्या वर्षभरापासून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या असंख्य वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांनाही मी वंदन करतो. आणि जो आजचा विषय आहे या विषयाकडे मी वळतो. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय मनी धरा सर्व. न्यायाने वस्तूचा उपभोग घ्यावा, आनंद करावा भांडू नये. धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो, सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो. मनुजा सांगतो ज्योती म्हणे. वरील अखंड क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचे सार होय. आकाशाला बाप आणि जमिनीला माय समजून सर्व मानव जातीने त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने नांदावे ही माफक अपेक्षा या देशातील बहुजन समाजाची राहिलेली दिसते. परंतु वर्षानुवर्षांपासून काही मुठभर लोकांनी या देशातील सामाजिक, धार्मिक, राजकीय सत्ता केंद्र आपल्या हातात घेतलेली दिसतात. त्यामुळे त्यांच्या हिताचे जे जे काही आहे ते सगळे आजपर्यंत घडत आलेले दिसते. या मुठभर भटब्राह्मण्यवादी परंपरेने येथील शूद्रांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, स्त्रियांचा भयंकर छळ केलेला आहे. चातुर्वर्णाच्या कचाट्यात सापडलेला शूद्र समाज हा आपल्या कर्माचा भोग समजून गपगुमानपणे सगळे सहन करीत आलेला दिसतो आहे. यामागचे मूळ कारण महात्मा फुले यांना येथील लोकांचे अज्ञान आहे असे वाटते. आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी 3% संस्कृतीने अतिशय शिताफीने या बहुसंख्य समाज व्यवस्थेला ज्ञानापासून वंचित ठेवलेले दिसते. मनुस्मृती ग्रंथाला प्रमाण मानून जगणाऱ्या आर्यभट्ट ब्राह्मण्यवादी विचारसरणीने मानवतेला खरे तर काळिमा फासला. आपल्या स्वार्थापोटी या ग्रंथाच्या आधाराने येथील बहुसंख्य लोकांवर अन्याय, अत्याचार केला. माणसाचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला. हेतू पुरस्सर जाचक मनुवादी संस्कृती काही लोकांच्या हितासाठी या देशात रुजविली गेली. आजही असे प्रयत्न होत नाहीत का? याविषयी आपल्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांनी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. या देशातील दीनदलित, बहुजन, शूद्रातिशूद्र व स्त्रियांच्या दुःखाचे मूळ कारण हा मनुस्मृती नावाचा ग्रंथ असून तो जाळून टाकण्याची भाषा महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कृतीत आणली. परंतु ही मनुवादी व्यवस्था आज तरी संपलेली आहे का या प्रश्नाचे उत्तर मात्र नकारार्थी द्यावे लागेल. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात नव्याने विचार मांडणारी व्यवस्था उदयास आली की परिवर्तनाची चळवळ सुरू झाली असे म्हणता येते. प्रस्थापित व्यवस्था मोडून काढून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचे महत्तम कार्य परिवर्तनवादी चळवळी करीत असतात. समाजात होत असलेले बदल अथवा परिवर्तन हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या अनुषंगाने होत नसतील तर अशा वेळेस समाजामध्ये काही घटकांकडून मानवतेच्या मूल्य स्थापण्यासाठी संघर्ष अटळ असतो. अगदी याच न्यायाप्रमाणे मानव जातीच्या उत्पत्तीपासून या देशात प्रतिगामी विचारांच्या विरोधात पुरोगामी विचारांच्या संघर्षाची परंपरा असलेली दिसते. या संपूर्ण परिवर्तनवादी चळवळीचा सविस्तर विचार करणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. 19व्या शतकात उदयास आलेल्या सर्वच परिवर्तनवादी चळवळीच्या मूळ प्रेरणा कोणत्या होत्या याविषयीचा विचार केल्यास परिवर्तनाचे काही टप्पे आपल्या लक्षात येतील. कुठल्याही संत, महात्मा, महापुरुषांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा विचार त्यांच्या काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये जाऊन करावा लागतो. सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थिती समजून घेऊन त्यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनासाठीच्या अपयशाची चर्चा करता येईल.
संपून इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेले शूद्रातिशूद्र बहुजन स्त्री उद्धाराचे कार्य त्या काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये मला अतिशय महत्त्वाचे वाटते. याचा अर्थ आज ते कालबाह्य झालेले आहेत असे म्हणता येत नाही. अगदी हाच नियम आपण प्रत्येक परिवर्तनवादी विचारसरणीच्या बाबतीत लावू शकतो. रूढी, परंपरा, नीती, धर्मविचारात जेव्हा साचलेपणा निर्माण होतो, मानवी मूल्यांना सुरुंग लावून आव्हानवस्तीची अनागोंदी माजते, सगळ्याच आघाड्यांवरती असंतोषाचे वातावरण निर्माण होते, अशा वेळेस कुठल्या तरी समानतेच्या पातळीवरून लोक एकत्रित होतात. अशा असंतोषी चळवळीचे नेतृत्व करणारा निर्भीड व्यक्ती समोर येतो आणि समाजाच्या भल्याविषयीचे, कल्याणाविषयीचे मार्गदर्शन करायला लागतो. या देशातील बहुतेक परिवर्तनवादी चळवळी संदर्भात असेच घडलेले दिसते. अगदी गौतम बुद्धांनी केलेले तत्कालीन समाजाला मार्गदर्शन याच धर्तीवरती उभे राहिलेले दिसते. एका राज्याचे राज्यपद भोगणारे गौतम बुद्ध समाजाच्या दुःखाने व्यतीत होतात आणि आपल्या ऐश्वर्याचा त्याग करून आयुष्यभर समाजाला मार्गदर्शन करताना दिसतात. पृथ्वीवरील अखिल मानवजातीच्या दुःखाचे निराकरण होऊन संपूर्ण सुखाची नांदी त्यांच्या आयुष्यात निर्माण करण्यासाठी सातत्याने भ्रमंती करीत राहतात. प्रचलित असलेली मानवी व्यवस्था ही मानवाला सुख प्राप्त करून देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या आनंदाकरिता बदलावे लागेल असा सोपा अष्टांग मार्गाचा विचार भगवान गौतम बुद्धांनी या समाजाला सांगितला. काहीतरी नवीन सांगू पाहणाऱ्या चळवळीस प्रारंभी विरोध, निंदा, छेड सहन करावा लागतोच. भगवान गौतम बुद्धांपासून भगवान महावीर, संत चक्रधर, महात्मा बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकारामांपासून ते महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते अगदी भगवान बाबा, गाडगे महाराज ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरेपर्यंत या सगळ्यांना समाजाच्या छळास सामोरे जावे लागले. परंतु ते यामुळे डगमगले नाहीत. उलट पक्षी या समाजाच्या उत्थानासाठी आपली संपूर्ण हयात या महात्म्यांनी खर्ची घातली. म्हणून तर आज बहुजन संस्कृती या देशात स्वातंत्र्याचा श्वास घेते आहे. कदाचित माझ्या या वाक्याबद्दल श्रोत्यांमध्ये मतभेद असू शकतात. 10व्या-12व्या शतकाच्या प्रारंभीच गुजरातमधून आलेले चक्रधर स्वामी यांनी महानुभावांची परिवर्तनवादी चळवळ उभारून महाराष्ट्रातील समाजाला मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. या काळातील सर्व संतांचे कार्य निर्विवादपणे अध्यात्मवादी असेच होते. सर्व संत लेखनाची व कृतीमागची अध्यात्म ही एकमेव प्रेरणा होती. त्यामुळे त्यांच्या परिवर्तनवादी चळवळीचा विचार अध्यात्म केंद्रस्थानी ठेवूनच करावा लागेल, कारण तेही समाजाचा घटक होते. हे विसरून कसे चालेल. सगळ्याच क्षेत्रातील अस्पृश्यता निवारणाचे कार्य चक्रधर स्वामींनी केलेले आहे. भिक्षा मागायला जाणाऱ्या महानुभाव भिक्षुकांना चक्रधरांनी केलेले मार्गदर्शन फार मला महत्त्वाचे वाटते. ते म्हणतात, भिक्षा राज्यबाई, भिक्षा पारदगा, एकीकडून रिगिजे, एकीकडून निगिजे, घर न निवडत भिक्षा कीजे, तोरण मंडळाची या घरानं वचावे. ही सवर्ण वस्ती, ही अवर्ण वस्ती, हे श्रीमंताचे घर, हे गरिबाचे घर, अशी आवड निवड करू नका. भिक्षा मागताना सरळ एकीकडून गावात प्रवेश करायचा आणि भिक्षा मागत दुसरीकडून गावातून बाहेर पडायचे. उलट तोरण मंडळाच्या घरी भिक्षा मागायची नाही. तिथे अशाच ठिकाणची भिक्षा आपण टाळली पाहिजे असा आदेशच चक्रधर स्वामींनी आपल्या शिष्यांना दिला होता. याही पुढे जाऊन जसा सुतकात विटाळ पाळला जातो तसा स्त्री धर्माच्या मासिक पाळीच्या काळातही विटाळ पाळला जातो. पण महानुभावी संप्रदाय तसा पाळताना आपल्याला दिसत नाहीत. सर्वज्ञ म्हणितले बाई ये नवद्वारे, हे संदर्भ आहेत. सर्वज्ञ म्हणितले बाई ये नवद्वारे, जैसी नाकी शेंबूड ये, डोळा चिपूड, काना मळ, तोंडी थुंकी ये, गुदी द्वारा मळ येती, ऐसाही हे एक धातून स्त्रवे मग निवरते. याचा विटाळ धरू नये आणि जरी धरीजे प्रेत देह होय. आजही महानुभाव पंथाची अनुयायी असला काही विटाळ पाळताना दिसत नाहीत. ही चक्रधरांनी दिलेली वैज्ञानिक दृष्टी होती. याही पुढे जाऊन वैज्ञानिक दृष्टी होती. मित्र हो, पाळणाऱ्यावरती अतिशय कडक शब्दांमध्ये
टीका केलेली आपल्याला चक्रधरांनी टीका केलेली आपल्याला दिसते आहे. याच काळात हा कोणाचा नच म्हणावे, तर हा आपुला मानावा असा समतेचा बंधुतेचा विचार घेऊन लिंगायतांची परिवर्तनवादी चळवळ कर्नाटक व महाराष्ट्रात महात्मा बसवेश्वरांच्या नेतृत्वात रुजली. यानंतर वारकरी संप्रदायाच्या चळवळीने मात्र संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला. या देशात ज्ञानापासून वंचित असलेल्या समाजाला ज्ञानाचा अधिकार आहे असे बोलून विश्वात्मकतेची संकल्पना मांडणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना विसरून कसे चालेल. महात्मा फुले यांनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात संत ज्ञानेश्वरांच्या कार्याला बाद केलेले दिसते. हे जरी खरे असले तरी त्यांनी मागितलेले लोकांच्या कल्याणासाठीचे पसायदान मानवतेच्या दृष्टीने मला महत्त्वाचे वाटते. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हा बंधुत्वाचा विचार विश्वकुटुंबाची संकल्पना नाकारून कसे चालेल. एकास एक कान फुंकून ज्ञान देण्याच्या परंपरेला काटशेह देऊन सर्वांना ज्ञानार्जन करण्याचा अधिकार आहे हे सांगण्याचे धाडस संत ज्ञानेश्वरांनी केले हे महत्त्वाचे वाटते. त्यांनाही ब्राह्मण्यवादी विचारधारेचे चटके सहन करावे लागलेच ना. त्यांचाही या व्यवस्थेने जीवघेणी अवस्था केलेलीच दिसते आपल्याला. त्यांचे स्वतःचे आईवडील या व्यवस्थेचे बळी ठरले हे सगळे नाकारून कसे चालेल. त्यामुळे त्या काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये मराठी भाषेचे गोडवे गाण्याचे व विद्येचा सुकाळू करण्याचे संत ज्ञानेश्वरांचे धाडस आपणास मान्यच करावे लागेल. ही त्यांच्या करवी केली गेलेली भाषिक क्रांती होती असे मानावेच लागेल. तर याच कालखंडातील संत नामदेवांनी माळी, न्हावी, महार, कुंभार, सोनार या बहुजन जातीतील संतांना एकत्रित करून लिहिते केले. एवढेच नाही तर संत जनाबाई, संत भागू महारीन, संत निर्मळा या काळात अभंग रचना करीत होत्या. हे समाज परिवर्तनाच्या आणि स्त्री जागृतीच्या अनुषंगाने आपण समजून घेणार आहोत की नाही. 16व्या शतकात संत तुकारामांनी आपल्या अभंगातून समाजातील अंधश्रद्धा, धर्मपोळेपणा, कर्मकांडावरती कडाडून हल्ला चढविला. या संप्रदायाचे ते खरोखर कळस ठरावेत असे त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. यातील एखाद्या संतांना नाकारायचे आणि एखाद्या संतांना श्रेष्ठत्व द्यायची टुमच अलीकडच्या काही परिवर्तनवादी चळवळी करताना दिसतात. सगळे संत हे टाळकुटे होते. त्यांनी जगाच्या कल्याणासाठी कार्य न करता उलट जग बुडविण्याचे कार्य केलेले आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे. गेल्या 1000-1200 वर्षात ज्या प्रमाणात वारकरी संप्रदायाची चळवळ जनमानसात रुजली, यशस्वी झाली, तशी दुसरी कुठली चळवळ सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली नाही असे मला वाटते. त्यातील काही अपवादात्मक बाबींवर ती चळवळच कुचकामी आहे असे म्हणणे मला काही योग्य वाटत नाही. कुठल्याही परिवर्तनवादी चळवळी उभ्या राहत असताना त्या संपूर्णतः यशस्वी होतील असा भाबडा आशावाद बाळगणे ही चुकीचे आहे. त्यामुळे कुठल्याही चळवळीला दोन्हीही बाजू असतातच यात काही शंका घेण्याचे कारण नाही. वर्षानुवर्षापासून चालत आलेली अन्यायी अत्याचारी ब्राह्मण्यवादी विचारधारेचा खरा समाचार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी घेतला. संत तुकारामांनंतर एवढ्या धाडसीपणे व निर्भीडपणे जुलमी, अन्यायी, अत्याचारी आर्य संस्कृती उलटवून टाकण्याची भाषा बोलणारे ते एकमेव महात्मा होते. दीनदलितांच्या उद्धाराचे, शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठीचे, विधवा विवाहाचे, केशवपण बंद करण्यासाठीचे, अंधश्रद्धा निर्मूलनाचे, स्त्री शिक्षणाचे असे महत्त्वाचे कार्य ग्रंथलेखन आणि कृतीमधून महात्मा फुलेंनी केलेले आपल्याला दिसते. तर्काधिष्ठतेवर त्यांचे आधारलेले सर्वच ग्रंथ म्हणजे एक फार मोठे सामाजिक संशोधन होय. सामाजिक प्रयोगांती त्यांच्या या ग्रंथातून मानवतेची संकल्पना पानोपानी विखुरलेली दिसते आहे. मानव जातीच्या सुखासाठीचे, कल्याणासाठीचे हे जाहीरनामे ठरावेत एवढे महत्त्व त्यांच्या लेखनास आणि कार्यास आपणास द्यावे लागेल. या देशातील सामान्य कुणबी माणसांना अंधश्रद्धेच्या गर्ततेत ढकलून त्यांच्या जीवावरती मजा मारणारी जोशीबुवांच्या व्यवस्थेवरती तृतीयरत्न या नाटकातून महात्मा फुले यांनी हल्ला चढविलेला आपल्याला दिसतो आहे. माळ्या कुणब्याच्या बायकांना नवरे घरी नसताना खोटे ग्रहदशेचे भविष्य सांगून जोशी महाराज कसे फसवितात, त्यांना कर्ज काढून विधी करण्यास लावतात व तेथेच पादरी यांची भेट होते व या दाम्पत्याचे डोळे उघडतात, असा आशय या नाटकातून येताना आपल्याला दिसतो. या नाटकाचे कथानक अज्ञानापोटी शूद्रांची कशी फजिती होते आहे हे दर्शविते. तरीही अशी मानसिक गुलामगिरी झुगारून देण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक असे
आहे असे चिंतनही हे नाटक मांडताना आपल्याला दिसते आहे. यामध्ये आलेले काही संदर्भ मला आजच्या काळातही महत्त्वाचे वाटतात. उदाहरणार्थ जोशीबुवा त्या गर्भवती बाईला ग्रहदशेची भीती घालतात. तिचा नवरा बाहेर कामासाठी गेलेला असताना एक जोशीबुवा भविष्य सांगणारा हा त्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर ती जी गर्भवती स्त्री असते त्या स्त्रीला ते अंगणातूनच भिक्षा मागतात आणि भिक्षा मागितल्यानंतर ती स्त्री जेव्हा भिक्षा द्यायला येते त्यावेळेस ती गर्भवती स्त्री पाहून तो जोशीबुवा असं म्हणतो की बाबा तुझ्या पोटात असणारं जे हे मूल आहे या मुलावरती शनीची वक्रदृष्टी आहे आणि ही वक्रदृष्टी तुझ्या मुलासाठी जन्मणाऱ्या मुलासाठी काही योग्य नाही आणि म्हणून ही वक्रदृष्टी काढण्याची कला किंवा काढण्याचे जो विधी आहे हा विधी मी निश्चित करू शकतो. त्यासाठी जो काही खर्च लागेल तर तो खर्च तुला द्यावा लागेल. आणि ती बाई असं म्हणते की माझा पतिदेव माझ्या घरी जेव्हा येईल त्यावेळेस मी त्याच्याशी चर्चा करून सांगेन. पण जोशीबुवांनी त्यांना बरोबर असं याच्यामध्ये घेतलेलं असतं आणि म्हणून ते असं म्हणतात की तुझी मर्जी, इथून पुढे तुझ्या मुलाची काळजी जर तुला नसेल तर. म्हणजे अशी भीती घातल्यामुळं ती स्त्री तयार होते आणि आपल्या पतीलाही तयार करते आणि कर्ज काढून त्या जोशीबुवांनी सांगितलेले जे काही विधी असतील ते विधी करतात ते. आणि हे विधी करत असताना अचानकपणे एक पादरी तिथून जात असतो आणि मग त्या पादरीची आणि त्या बाईच्या नवऱ्याची जी काही चर्चा होते तर ही चर्चा मला त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची वाटते. किंवा त्या दरम्यान विदूषक मध्ये मध्ये जे काही आपलं वक्तव्य करतो आहे तर ते वक्तव्यही मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. तो विदूषक असं म्हणतो की जोशी जर मरणापासून माणसे वाचवितात तर इंग्रज सरकार सर्व औषधी उपाय करण्यास एकीकडे ठेवून सर्व इस्पितळेही मोडून ते सर्व काम जोशीच्या गळ्यात का बांधित नाहीत. बघा हे विदूषकाचा संवाद आहे. फार महत्त्वाचा संवाद मला आजच्या दृष्टीच्या अनुषंगाने वाटतो. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने घातलेले थैमान आपण अनुभवत आहोत. असंख्य माणसं मृत्युमुखी पडली. आपली म्हणणारी माणसे आज जगात शिल्लक राहिलेली दिसत नाहीत. यानंतर व्हॉट्सअपवर काही मेसेजही फिरलेले आम्ही पाहिले असतील. आरोग्य यंत्रणेसाठी देणग्या देण्याची भाषा बोलणारे भारतीय लोक जी आहेत ही लवकरच विसरून गेली. देणग्या कशासाठी द्याव्यात हे जोपर्यंत बहुजन म्हणून आपणास कळणार नाही तोपर्यंत तरी या देशातला बहुजन नागवलाच जाईल यात मला शंका वाटत नाही. आणि या संवादातून आपणास आज मी तिला काय अर्थ घ्यायचा तो ऐकणाऱ्यांनी निश्चित घ्यावा असे मला वाटते. दुसऱ्या पुढील संवादातून असाच पुढचा एक संवाद मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. संवादातून आरक्षणाचाच मुद्दा महात्मा फुले यांनी प्रथमतः या तृतीयरत्न नावाच्या नाटकामधून मांडलेला आहे असे मला वाटते. म्हणजे त्या बाईचा नवरा आणि पादरी यांच्यामध्ये पुन्हा अशी एक चर्चा होते. शिक्षण आणि एकूण हे जे आर्यभट ब्राह्मण आहेत ही आम्हाला शिक्षण घेण्यासाठी कसा अटकाव करतात या संदर्भातलं विवेचन करीत असताना तो बाईचा नवरा त्या पादरीला असं सांगत असतो की मला असे वाटते की सरकारी बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या द्वारे असा एक नियम करून टाकावा की दर खेडेगावांनी माळ्या कुंब्यांच्या वस्तीचा अनुमान करून त्यांची मुले शाळेत अमुक असावीत. जर कदाचित ती मुले गावकरी भरती करून देणार नाहीत तर एकदम तेथील शाळा मोडली जाईल. मग पाहू बरे हेच ब्राह्मण लोक आम्हा कुणब्या माळ्यास मुले शाळेत पाठवावीत म्हणून उपदेश करू लागतील. शेवटी असे सुद्धा म्हणू लागतील की अहो माळ्या कुणब्या हो, मागे जे शास्त्रात लिहिले आहे की शूद्राने लिहिणे शिकू नये ते सर्व खोटे आहे. हा संवाद मला या संपूर्ण विचाराच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो. आणि आरक्षणाचा मुद्दा किंवा आरक्षणाची एक बीज सुद्धा या संवादामधून पुढे येताना आपल्याला दिसतात. अशा प्रकारे आरक्षण व हिंदू धर्मातील ग्रंथातून शिक्षण विषयक सांगितलेले विचार कसे खोटारडे आहेत हे फुल्यांना सांगायचे होते. तर याही पुस्तकातून इंग्रज हे शूद्रांच्या कल्याणासाठी निर्मिकाने पाठविलेले प्रेषित आहेत असेही ज्योतिराव फुले सांगताना आपल्याला दिसतात. याही पुढे जाऊन त्यांनी गुलामगिरी या पुस्तकातून इंग्रजाविषयीचे आपले मत काय होते त्याविषयी ते नेहमी बोलून दाखवत आलेले आहेत. ते एका ठिकाणी धोंडीबास म्हणतात की बाबा एका ठिकाणी म्हणजे गुलामगिरी या पुस्तकातच ते धोंडीबाशी संवाद साधत असताना सांगतात की परंतु मी तुला सांगतो
की इंग्रज लोक आज आहेत उद्या नाहीत, ते आपल्या जन्मास पुरतील म्हणून कोणाच्यानेही खास करून सांगवत नाही. यास्तव त्या लोकांचे राज्य या देशात आहे, तोच आपण सर्व शूद्रांनी जल्दी करून भटांच्या वडिलोपार्जित दास्यत्वातून मुक्त व्हावे. यामध्ये मोठा शहाणपणा आहे. वर्षानुवर्ष दास्यत्वात गेलेले शूद्रांचे आयुष्यास इंग्रजी अंमलात खरे तर चांगले दिवस आलेले आहेत. त्यामुळे इंग्रजी सरकार आहे तोपर्यंतच आपण या गुलामगिरीतून मुक्त व्हायला हवे असे महात्मा फुले यांना वाटत असते. याचा अर्थ ज्योतिराव फुले हे इंग्रज धार्जिणे होते असा मात्र होत नाही. त्यांनी शेतकऱ्याचा आसूड काही अखंडातूनही शैक्षणिक धोरणाच्या उदासीनतेबद्दल इंग्रजी सत्तेविरोधातही आपली मतं मांडलेली दिसतात. याच ग्रंथात महात्मा फुले म्हणतात, आपले सरकार जर म्हणावे, जर तिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो म्हणणारे आहे. याबरोबरच त्यांनी इंग्रजी सरकारवर नाराजगीही व्यक्त केलेली दिसते. ते एका ठिकाणीही म्हणतात, या उपर आमचे सरकारास ब्राह्मणांच्या मुलांनी शेवटचे पाने पाजून मुक्त करावे अशी जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी शूद्र शेतकऱ्यांची हाडे पिळून गोळा करीत असलेल्या रायल फंडातून साल दर साल मोठमोठ्या रकमा खर्ची घालून ब्राह्मणांचे मुलास विद्वान करण्याची वहिवाट कायम ठेवावी. त्याविरुद्ध तूर्त माझे काही म्हणणे नाही. असा एक संवाद शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकामध्ये असं एक वाक्य येताना आपल्याला दिसते आहे. आणि हा संदर्भ मला अतिशय महत्त्वाचा वाटतो की वरच्या माझ्या बोलण्याच्या अनुषंगाने की इंग्रज सरकार हे खऱ्या अर्थाने या बहुजन उद्धारासाठी जो कोणी निर्मिक असेल या निर्मिकाने या देशामध्ये पाठविलेले आहेत असे महात्मा फुले म्हणत असतानाच महात्मा फुलेंनी ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांचे चुकते आहे किंवा इंग्रजांचा निष्काळजीपणा ज्या ज्या ठिकाणी दिसतो आहे त्या त्या ठिकाणी इंग्रजांवरती ही परखडपणे किंवा त्या सरकारवरती परखडपणे महात्मा फुलेंनी टीका केलेली आपल्याला दिसते. अशा वेळप्रसंगी उपरोधिक टीका ही इंग्रजी सरकारवर महात्मा फुलेंनी केलेली दिसते. जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे म्हणण्याचे धाडस महात्मा ज्योतिराव फुल्यांनी दाखविलेले दिसते. हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरांवर, सोवळ्या ओवळ्यांवर, कर्मकांडांवर त्यांनी कडाडून हल्ला चढविला. निर्मिक आणि मानवामध्ये असलेल्या या आर्यभट दलालांनी मुद्दामहून येथील कुणबी, माळी, तेली, कोळी, बंजारी, महार, मातंग अशा बहुजनांचा, शूद्रांचा, शेतकऱ्यांचा प्रचंड छळ केलेला आहे. याविषयीच्या इतिहासाची मांडणी करून त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. यातून हिंदू धर्मातील भागवत ग्रंथांनी मांडलेली विष्णू अवताराची परंपरा मोडीत काढली. हे कुठल्याही ईश्वराचे अवतार नसून इराण या देशातून आलेले आर्य आहेत. त्यांनी येथे येऊन येथील मूलवासियांचा पाडाव केला आणि व्यवस्थितपणे व नियोजनपूर्वक ग्रंथ रचना करून ऐतदेशीयांचा प्रचंड छळ अवलंबविला असे ते म्हणत असत. हिंदू धर्मातील मान्यताप्राप्त अशी व्यवस्था उकडून टाकून नवीन मूलवासियांची समता, बंधुता, स्वातंत्र्यावर आधारित व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी महात्मा फुले यांनी प्रयत्न केलेले दिसतात. हिरण्याक्ष ते बळीराजा यांच्या सुसमृद्ध राज्यावरती मत्स्य, कच्छ व वामन अवतार धारण करून आर्य संस्कृतीने हल्ला केला. या रयतेच्या सत्ता नेस्तनाभूत करून या देशातील बहुजनांना गुलाम केले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या रेट्याखाली दाबून टाकले. कर्मापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे हे विचार लोकांवरती थोपविण्यात आले. जन्माने माणसांना श्रेष्ठत्व बहाल केले. कर्म येथे कुचकामी ठरत गेले. कितीतरी वर्षांपासून चालत आलेली ही गुलामगिरीची लक्तरे फेकून देण्यासाठी महात्मा फुले यांनी महत्त्वाचे कार्य केलेले दिसते. या देशातील शूद्रांना आपले जीवन सुधारून घ्यायचे असेल तर शिक्षण ही एकमेव प्रेरणा अंमलात आणावी लागेल. म्हणून मुलींसाठी पहिली शाळा 1948 साली काढली. या शाळेत सावित्रीबाई फुले यांना शिक्षक म्हणून नेमण्यात आले. ही या देशातील क्रांतिकारी घटना होती. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका विद्येने केले. शिक्षण हेच मुळात बहुजन उद्धारासाठीचे गमक होय. त्यामुळे शूद्रांनी शिक्षणाची कास धरायला हवी. या देशातील बहुजन समाज शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळेच दास्यत्वात व गुलामगिरीत खिचपत पडलेला आहे. यातून या समाजाला बाहेर काढायचे असेल तर गोरगरिबांची, दीनदलितांची मुले शिकायला हवीत. शिकल्याने त्यांना इष्ट अनिष्टतेची दृष्टी प्राप्त होईल.
तोही जाचक व्यवस्था नाकारण्याची भाषा बोलेल आणि आपल्या न्याय हक्कासाठी तो लढायला तयार होईल आणि हजारो वर्षाच्या या गुलामगिरी विरोधात तो संघर्ष करेल. त्यामुळे या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून सोडण्याची जबाबदारी आपली समजून महात्मा फुले यांनी कार्य केलेले दिसते. वर्षानुवर्षांपासून शूद्रांना, स्त्रियांना नाकारलेले शिक्षणाचे अधिकार महात्मा ज्योतिराव फुले देऊ पाहत होते. हे तत्कालीन समाजाला पटण्यासारखे निश्चितच नव्हते. त्यामुळे त्यांना जसा समाजातून विरोध झाला तसाच अगदी घरातूनही झाला. त्यांच्या वडिलांनीच त्यांना घरातून बाहेर काढून दिले. या अशा घटनेमुळे ते भयभीत झाले नाहीत, तर आपले कार्य नेटाने सुरू ठेवले आणि मातंग व महारांच्या मुलांसाठी 1951 साली त्यांनी शाळा सुरू केली. या त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरवही इंग्रज सरकारकडून 1952 साली झाला. शिक्षणामुळे परिवर्तन शक्य आहे यावरती ज्योतिराव फुले यांची निश्चिम श्रद्धा होती. त्यामुळे येथील दिनदुबळे लोक शिक्षण घेऊन भटगारुडांचे गारुड बंद केल्याशिवाय राहणार नाहीत असा त्यांना विश्वास वाटत होता. त्यामुळे त्यांनी शिक्षण विषयक सुधारणेचे मुद्दे जे हंटर आयोगापुढे 1882 साली मांडले ते मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. उदाहरणार्थ जी मुद्दे महात्मा फुलेंनी 1882 साली मांडले त्या मुद्द्यांचा विचार आज तरी भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर भारतीय सरकार करते आहे का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे असे मला वाटते. 12 वर्षापर्यंतच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असा महत्त्वाचा मुद्दा महात्मा फुलेंनी हंटर आयोगासमोर मांडलेला होता. त्याचबरोबर आणि बरोबर मला असं वाटतं की एक 100 वर्षानंतर किंवा एक 100-125 वर्षानंतर हा मुद्दा या सरकारने लक्षात घेतला आणि प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असावे असा एक कायदा केलेला आपल्याला दिसतो आहे. लोकल सेस फंडापैकी निम्म्याहून अधिक भाग प्राथमिक शिक्षणासाठी खर्च करावा, हाही महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने वाटतो मला की शिक्षणावरती कितपत खर्च आपण करतो किंवा भारतीय सरकार असेल किंवा सगळे सरकार शिक्षणावरती किती खर्च करतात, हाही एक संशोधनाचा भाग होऊन बसलेला आपल्याला दिसतो आहे. किंवा शिक्षणाचे 3 ते अलीकडच्या काळात झालेले आपल्याला दिसत आहेत. त्याविषयी सुद्धा महात्मा फुले फार परखडपणे आपले मत मांडताना आपल्याला दिसतात. प्राथमिक शाळांची संख्या वाढवावी म्हणजे त्यामुळे काय होईल की जी कोणी गोरगरिबांची मुलं असतील, जी खेड्यापाड्यातली तांड्या वस्त्यांवरली मुलं असतील, ह्या मुलांना शिक्षणाची संधी प्राप्त होईल. त्यामुळे प्राथमिक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असली पाहिजे असं महात्मा फुले म्हणत असत. प्राथमिक शाळेतील शिक्षक हे प्रशिक्षित असावेत. खरं तर हा मुद्दा खऱ्या अर्थाने या काळामध्ये आपण घेतलेला आपल्याला दिसतो आणि सगळ्या शाळांमध्ये हल्ली आता सगळे शिक्षक हे प्रशिक्षित असलेले आपल्याला दिसत आहेत. बहुतेक शिक्षक हे शेतकरी वर्गातील असावेत असा एक मुद्दा त्या काळी त्यांनी मांडलेला होता. त्यामागचं कारण असं होतं की जे कोणी पंतोजी आणि उच्चभ्रू समाजातून आलेले शिक्षक होते, या शिक्षकांना या गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या, शूद्रांच्या मुलांच्या संदर्भात फारशी आत्मीयता असणार नाही असं महात्मा फुलेंचं मत होतं आणि म्हणून महात्मा फुलेंनी हाही एक आग्रह धरलेला होता की शेतकऱ्यांची मुलं, गोरगरिबांची मुलं, शूद्रांची मुलं ही शिक्षक व्हावीत आणि त्यामुळे अतिशय आत्मीयतेने ही मुलं ही जी शिक्षक झालेली मंडळी असेल ही या गोरगरिबांच्या मुलांना आत्मीयतेने ज्ञान देतील. बहुतेकपणे शिक्षकांचे वेतनमानाच्या संदर्भात सुद्धा महात्मा फुले बोलताना आपल्याला दिसतात की ते असं म्हणतात की शिक्षकांचे वेतनमान वाढवून त्यांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यात यावी. शिक्षकांचे किमान वेतन 12 रुपये असावे आणि मोठ्या वस्तीच्या गावी ते 15 ते 20 रुपये असावे. म्हणजे बघा, अतिशय बारीक सारीक गोष्टींवरती महात्मा फुले आपले विचार मांडताना आपल्याला दिसतात. म्हणजे किमान वेतन शिक्षकाला 12 रुपये असावं आणि ज्या ठिकाणी मोठ्या वस्ती असतील त्या ठिकाणी 15 ते 20 रुपये असावं. आणि या वेतनाच्या संदर्भात आजच्या घडीला तर बोलायलाच नको असं मला वाटतंय. विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित धोरणाने शिक्षकांचे कंबरडेच मोडून टाकलेले आहे आज आपल्याला दिसते आहे. म्हणजे कित्येक शिक्षक विनाअनु धोरणामुळे शिक्षक आणि त्यांचे सगळे आपण जर हे पाहिलं की जर पोटातच नसेल तर डोक्यामध्ये त्याच्या विचार कुठून येतील आणि जर डोक्यातच विचार आले नसतील तर ते विचार लोकांपर्यंत कसे शिक्षक पोहोचतील, हाही विचार या निमित्ताने मला महत्त्वाचा वाटतो. खेड्यातील ज्या शाळांमधून अधिक मुले उत्तीर्ण होतील
त्या शाळातील शिक्षकांना पगाराखेरीज उत्तेजनार्थ खास भत्ता देण्यात यावा असाही विचार महात्मा फुलेंनी मांडलेला आपल्याला दिसतो आहे. विद्येची गोडी उत्पन्न व्हावी म्हणून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची मागणी महात्मा फुलेंनी पहिल्यांदा केलेली आपल्याला दिसते आहे. विद्यार्थ्यांसाठी सहामाही व वार्षिक बक्षिसांची विशेष प्रलोभनं ठेवणे अगत्याचे आहे असंही महात्मा फुले म्हणताना आपल्याला दिसतात. कारण शिक्षणाविषयीची त्या काळातली उदासीनता, गोरगरिबांची मुलं शाळेतच येत नसायची आणि शेतकरी माणसांना असं वाटायचं की बा ही आपली मुलं आपल्या कामामध्ये आपल्याला मदत करतात तर ही चांगली गोष्ट आहे. आणि मग अशा मुलांना शाळेपर्यंत आपल्याला न्यायचं असेल तर सरकारने काय केलं पाहिजे तर त्यांच्यासाठी विशेष अशा बक्षिसांची, काही प्रलोभनांची सुद्धा व्यवस्था करायला हवी असं महात्मा फुले सांगताना आपल्याला दिसतात. सगळ्या अनुषंगाने मला अतिशय महत्त्वाचा मुद्दा वाटतो तो असा वाटतो महात्मा फुलेंनी सांगितलेल्या एकूण या सगळ्या मुद्द्यांमध्ये की शिक्षण कसं असावं हे सांगत असताना ते असं म्हणतात की शिक्षण हे यांत्रिकी करण्याचं किंवा आरोग्याच्या संदर्भातलं, शेतकीच्या संदर्भातलं किंवा विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये उपयुक्त ठरावं असं शिक्षण खरं तर विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे, ज्यामुळे विद्यार्थी नोकऱ्यांसाठी दारोदारी फिरणार नाहीत. म्हणजे बेकारीच्या संदर्भात सुद्धा महात्मा फुले बोलताना आपल्याला दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्या आपल्या जीवनामध्ये उपयुक्त असं जे शिक्षण होईल भविष्यामध्ये असं शिक्षण खरं तर शाळांमधून दिलं पाहिजे असं महात्मा फुले म्हणताना आपल्याला दिसतात. दर 3 महिन्यांनी शाळांची तपासणी केली पाहिजे असंही ते म्हणताना आपल्याला दिसतात. तसेच कोणत्याही पातळीवरची शिक्षण व्यवस्था खाजगी यंत्रणेकडे सोपविणे इष्ट ठरणार नाही. म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा असलेला आपल्याला दिसतो आणि आज सरकार सगळे खाजगीकरणाकडे वळताना आपल्याला दिसतात. आणि महात्मा फुलेंनी 150 वर्षापूर्वी ही गोष्ट सांगितलेली होती, 100 वर्षापूर्वी ही गोष्ट सांगितलेली होती की कुठलीही शिक्षण व्यवस्था खाजगी लोकांच्या हातात जाणे योग्य नाही. म्हणजे असा एक चांगला विचार त्यावेळेस महात्मा फुलेंनी मांडला होता, पण आपण त्याची अंमलबजावणी केलेली आपल्याला दिसत नाही. अशा प्रकारे जे काही मुद्दे मांडलेले होते आणि मी आता जे तुमच्यासमोर ही मुद्दे सगळे ठेवलेले आहेत सूत्ररूपाने, मुद्दामून सूत्ररूपाने ठेवतो आहे कारण वेळ कमी आहे आणि कमी वेळेच्या चौकटीमध्ये आपल्याला खूप मोठा विषय मांडायचा असल्यामुळे मी ही सगळी मांडणी सूत्ररूपाने तुमच्यासमोर ठेवतो आहे. अशा प्रकारे इंग्रजी सरकारकडे सुचविलेले शैक्षणिक मुद्दे आजच्या काळातही किती महत्त्वाचे वाटतात. एकूणच महात्मा फुले यांनी शिक्षणाविषयीचे चिंतन आपल्या सगळ्याच ग्रंथांमधून मांडलेले आहे. महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांविषयीची तळमळ त्यांच्या शेतकऱ्याच्या आसूड या पुस्तकातून कमालीची व्यक्त झालेली आहे. शेतकऱ्यांविषयी ते किती बारीक सारीक विचार करीत होते याची साक्षे त्यांचा हा ग्रंथ वाचल्यानंतर लक्षात येते. आसमानी आणि सुलतानी संकटाखाली पिचत असलेल्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था त्यांनी या ग्रंथातून मांडलेली आहे. ज्याप्रमाणे निर्मिक आणि शूद्रांमध्ये आर्यभट्ट ब्राह्मणांनी दलाली करून सामाजिक छेड केला, अगदी तशाच प्रकारे इंग्रजी सरकारातील महत्त्वाच्या अधिकारी पदावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांनाही सर्वांगाने लुटले. त्यामुळे शेतकरी कमालीचा आर्थिकदृष्ट्या नागविला गेला. अगदीच सततच्या पडणाऱ्या दुष्काळाने त्याचे अतोनात हाल झाले होते. त्यात सरकारी शेतसाऱ्यांनी त्याचे कंबरडे मोडले. वरुण कुलकर्णी, जोशी यांनी त्यांची विविध धर्मविधीच्या माध्यमातून प्रचंड लूट केलेली होती. संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो तोच शेतकरी मात्र 2 वेळच्या अन्नासाठी मोताज झालेला पाहून महात्मा फुले या व्यवस्थेच्या संदर्भात चीड व्यक्त करताना दिसतात. इंग्रजाची बाजू घेणारे फुले इथे मात्र कमालीचे त्यांच्या निष्काळजीपणावर उरबाडे ओढताना दिसतात. शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तव इंग्रजी सरकारपर्यंत पोहोचतच नाही अशी खंतही व्यक्त करताना दिसतात. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी तत्परतेने लढा उभा केलेला आहे. तो लढा केलेला आहे आणि एकूण शेतकऱ्याच्या आसूड नावाच्या या पुस्तकामध्ये सुद्धा शेवटच्या 5व्या प्रकरणामध्ये महात्मा फुलेंनी शेतकऱ्याच्या अगदी पहिल्या 4 प्रकरणामध्ये महात्मा फुलेंनी सगळ्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, शेतकरी कसा लुटला जातो आहे, शेतकऱ्याला कसं लुबाडलं जात आहे या संदर्भातले सगळे विचार मांडलेले आपल्याला दिसतात. आणि त्याच्या पुढे जाऊन 5व्या प्रकरणामध्ये या सरकारकडे किंवा निष्काळजीपणे सरकार वागतं आहे असं महात्मा फुलेंना वाटतं. कारण शेतकऱ्याच्या समस्या, शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या सरकारपर्यंत नीटपणे पोहोचल्याच जात नाहीत. त्यामागचं कारण काय आहे तर जे कोणी शेतकरी आणि सरकार यामध्ये असणारी ही जी
आर्यभट ब्राह्मण्यवादी संस्कृती आहे. तर ही संस्कृती तिथपर्यंत शेतकऱ्यांचे महत्त्वाचे मुद्दे पोहोचूच देत नाहीत असं महात्मा फुलेंना वाटतं. आणि म्हणून महात्मा फुलेंनी या निबंध 5व्या प्रकरणाच्या माध्यमातून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी शेतकऱ्याच्या संदर्भातल्या सांगितलेल्या आहेत त्या मला अतिशय महत्त्वाच्या वाटतात. गाय, बैल, वासरं यांना सुरी न लावता त्यांचे पालन पोषण होणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून आपण या सगळ्या चित्राबाकडे पाहत असतो. आणि ज्यावेळेस बैल कापल्या गेली, गाय कापल्या गेले तर शेतकरी हा नीट किंवा चांगली शेती करू शकणार नाही असं महात्मा फुले सांगत आपल्याला असं दिसतं. म्हणजे याच्याऐवजी ते असं सांगतात की बकऱ्या शेळ्या कापून खा पण गाय बैलांकडे तुम्ही जाऊ नका. म्हणजे असा एक विचार त्यामध्ये महात्मा फुले मांडताना आपल्याला दिसतात. म्हणजे गो हत्या करू नये हा विचार खरं तर महात्मा फुलेंनीच पहिल्यांदा मांडला असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. वळवान म्हणजे त्याचं श्रेय खरं तर दुसऱ्यांनी घेऊ नये असा एक विचार या मुद्द्यातून आपल्या समोर येताना आपल्याला दिसतो. वळवाचे पाणी जसेच्या तसे वाहून न जाऊ देता जमिनीत मुरण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी केली पाहिजे असंही ते सांगताना आपल्याला दिसतात. जागोजागी ताली वजा बंधारे शेतकऱ्यांनी बांधले पाहिजेत, सरकारने बांधून दिले पाहिजेत शेतकऱ्यांसाठी. किंवा डोंगर टेकड्यांमधील दऱ्याखोऱ्यांनी तलाव तळी बांधावीत, यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीची पाणी पातळी वाढेल व शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धता नांदेल. बांध बंदिस्तीची संकल्पना प्रथमतः महात्मा फुले यांनीच मांडलेली आपल्याला दिसते. विहिरी खोदून बांधून काढणाऱ्यास शूद्र शेतकऱ्यास लहान मोठे बक्षिसे सरकारकडून देण्यात यावीत असंही महात्मा फुले म्हणताना आपल्याला दिसतात. नदी नाले व तलावातील साचलेला गाळ शेतकऱ्यास फुकट नेऊ द्यावा असंही महात्मा फुले सरकारकडे आपली एक मागणी मांडताना आपल्याला दिसतात. शेतकऱ्याची जमीन जर फॉरेस्ट हद्दीत व त्याच्या ताब्यात असेल तर ती लवकरात लवकर परत करावी असंही महात्मा फुले सांगताना आपल्याला दिसतात. अन्यथा फॉरेस्टमधील त्याचबरोबर पुढे असं म्हणताना आपल्याला दिसतात की फॉरेस्टमधील लाकडे वगैरे शेतीसाठी व सरपणासाठी तोडण्याची परवानगी शेतकऱ्याला असावी पण घर बांधकामासाठी ती नसावी असंही महात्मा फुले म्हणताना आपल्याला दिसतात. नवनवीन जातीची शेळ्या मेंढ्यांची बेणी विलायतेतून खरेदी करून शेतकऱ्यांना आणून द्यावीत, त्यामुळे शेतकरी हा कुटीर उद्योगाकडे वळेल आणि त्याची स्थिती चांगली होईल असंही महात्मा फुले आपल्याला म्हणताना आपल्याला दिसतात. जंगलातील जनावरांपासून शूद्र शेतकऱ्यांच्या शेतीचा बचाव करण्यापुरता गावठी तोड्याच्या का होईनात जुन्या बंदुका शूद्र शेतकऱ्याजवळ ठेवू देण्याची जर आमच्या सरकारची छाती होत नसेल तर ते काम आपल्या निर्मळ काळ्या पोलीस खात्याकडे सोपवावी असेही महात्मा फुले परखडपणे आपले मत मांडताना आपल्याला दिसतात. शेतकऱ्यांच्या शेताचे रानडुकर व इतर जंगल प्राण्यांकडून झालेले नुकसान पोलीस खात्यातील अंमलदारांच्या पगारातून अथवा सरकारी खजिन्यातून शेतकऱ्यास भरून देण्याविषयीचा कायदा सरकारने केला पाहिजे असेही महात्मा फुले म्हणताना आपल्याला दिसतात. उत्तम शेती करणाऱ्यास बक्षीस देण्याची वहिवाट पाडली पाहिजे. 3 वर्षाची शेती करणाऱ्याच्या अंदाजावरून त्यास खास पदव्या बहाल केल्या पाहिजे. म्हणजे असा एक आगळा वेगळा विचार सुद्धा महात्मा फुलेंच्या या शेतकऱ्याच्या आसूडमधून येताना आपल्याला दिसतो. सरकारने उत्तम शेती करणाऱ्यास विलायतेतील शेतीशाळा पाहण्यासाठी सरकारने स्वखर्चाने घेऊन जावे असाही एक विचार यामध्ये येताना आपल्याला दिसतो. म्हणजे एकूण वरील मुद्दे आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की महात्मा फुलेंनी अतिशय शेतकऱ्याच्या संदर्भातले बारीक सारीक मुद्दे इथं मांडलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे अगदी शेतकऱ्यांनी शेती कशी करावी इथपासून तर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे सरकारने कसे घेऊन गेले पाहिजे इथपर्यंतचा विचार महात्मा फुले आपल्या शेतकऱ्याचा आसूड नावाच्या पुस्तकातून करताना आपल्याला दिसतात. आणि सरकारने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कारण शेतकरी या देशाचा कणा आपण जेव्हा म्हणतो, जर या देशाचा कणाच नीट नसेल, या देशाचा कणाच जर मोडकळीस आलेला असेल तर आपण या देशाच्या वैभवाचा कसा विचार करू शकतो. यामुळे या देशाच्या भल्याचा विचार जर आपल्याला करायचा असेल तर शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे आणि यासाठी वरील मुद्दे महात्मा फुले आपल्या समोर मांडताना आपल्याला दिसतात. त्याच्याही पुढे जाऊन महात्मा फुलेंनी म्हणजे आधुनिक शेतीची कास किंवा शेतीच्या संदर्भातल्या क्रांतीच्या संदर्भात जे आज आपण बोलतो या क्रांतीचे विचार त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी या ग्रंथातून मांडलेले आपल्याला दिसतात.
त्यांनी त्यांच्या या ग्रंथातून शेतकऱ्यासंदर्भात मांडलेल्या बाबी आजही भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वर्षात पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे वास्तव दुर्दैवी आहे असे म्हणता येते. महात्मा फुले यांच्या काळातील शेतकरी आणि आजचा शेतकरी यांच्या जीवनात फारसा बदल झालेला आहे असे मला वाटत नाही. आसमानी आणि सुलतानी संकटाखाली तो आजही पिचताना दिसतोच आहे. त्यांच्या जीवावरती असणारी भांडगुळी व्यवस्था तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी अशीच अवस्था जाणवते आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या पुस्तकाचा अभ्यास सरकारने बारकाईने करणे आजही गरजेचे आहे असेही मला वाटते आहे. आणि शेतकऱ्यांनी या ग्रंथाचे खऱ्या अर्थानं पारायण करायला हवीत असंही मला वाटते आहे. यातून छत्रपतींचे वाटते आहे. या व्यतिरिक्त पारायण करणे गरजेचे आहे असेही मला वाटते आहे. म्हणजे इतर ग्रंथाचे पारायण करीत बसण्यापेक्षा दीनदलितांनी, गोरगरिबांनी, शेतकऱ्यांनी, शूद्रातिशूद्रांनी या सगळ्या लोकांनी शेतकऱ्याच्या आसूड नावाच्या ग्रंथाचं आपल्या घरामध्ये पारायण केलं पाहिजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. या व्यतिरिक्त महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला. यातून छत्रपतींचे राज्य छत्रपतींचे राज्य हे कसे रयतेचे, शेतकऱ्यांचे भल्ले करणारे होते याविषयीच्या नोंदी केलेल्या आहेत. याविषयी अधिक बोलल्यास एक स्वतंत्र व्याख्यान होईल, त्यामुळे मी वेळेअभावी इथं हा विषय टाळतो आहे. याबरोबरच विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजीचा पोवाडाही येथील शैक्षणिक व्यवस्थेवरती टीका टिप्पणी करणारा आहे. माळी कुणबी शेती खपून करती पट्टीची भरती, माळी कुणबी शेती खपून करती पट्टीची भरती, मिळेना लंगोटी पुरती, लहान चिटुकली पोरे करीती ढोरांच्या वळती, जोडे नाही पाय पोळती, त्याचा माल त्याचे हाल, पडल्या पठाणांच्या पंक्ती, मुले ती भलत्यांची शिकती. या पोवाड्याची सुरुवातच अशी होते की कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची मुले मात्र शिक्षणापासून दूर आहेत आणि त्यांनी भरलेल्या शेतसाऱ्यावरती मात्र शिक्षणाचा फायदा दुसरेच कोणीतरी घेत आहेत. अशा प्रकारे फुले यांच्या कुठल्याही पुस्तकाचा विचार केल्यास शिक्षण आणि सामाजिक विषमता या दोन घटकाच्या संदर्भातच चिंतन मांडण्यात आलेले आहे असे वाटत राहते. सामाजिक विषमता ही मानवता मूल्यांसाठी घातक असते आणि अशा सामाजिक विषमतेची बीजं भारतीय समाजात खोलवर पडलेली आहेत. ती मुळासकट उपसून फेकून देण्याची भाषा त्यांच्या लेखनातून येते आहे. त्यांचा सामाजिक धार्मिक परिवर्तनाचा लढा हा कुठल्याही एखाद्या माणसाच्या विरोधात नव्हता, तर हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती व पद्धती विरोधात होता. तो त्यांनी नेटाने लढला आहे. तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडातीतून ब्राह्मण्यवादी विचारधारा येथील शूद्रांना कशी छळती आहे याविषयीची मांडणी केलेली आहे. एखादी व्यवस्था आपण नाकारतो तेव्हा कुठली तरी व्यवस्था स्वीकारावी लागते ही जाणीव महात्मा फुले यांना होती. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची चळवळ उभी केली. या धर्माची आचारसंहिता त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातून लिहिलेली आहे. लोकांना ती पटवूनही दिलेली आहे. खरे तर या वयाच्या अखेरीस महात्मा फुले यांना अर्धांग वायू झाला. त्यात त्यांची उजवी बाजू निकामी झाली तरी ते स्वस्थ बसले नाहीत. स्वातंत्र्य, समता, बंधुतेच्या समाज निर्मितीसाठी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक आपल्या डाव्या हाताने लिहून पूर्ण केले. या पुस्तकाचे प्रकाशन मात्र त्यांच्या मृत्यूनंतर झाले. सुख धर्म मृत्यूनंतर झाले. आता या पुस्तकामध्ये त्यांनी कुठले मुद्दे चर्चिलेले आहेत तेही महत्त्वाचे आहेत की सुख धर्म पुस्तक, निर्माणकर्ता, पूजा, नामस्मरण, नैवेद्य अथवा अन्नदान, अनुष्ठान, स्वर्ग नरक, स्त्री पुरुष, पाप पुण्य, जातीभेद, धर्म, नीती, दैव, वेद, सत्य, जन्म, लग्न, मृत्यू, प्रेताची गती, श्राद्धापर्यंतच्या हिंदू संस्कारातील फोलपणा दाखवून नवीन व्यवस्था कशी असावी याविषयीची मांडणी या पुस्तकातून केलेली आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी या सगळ्या हिंदू धर्मातील जे काही संस्कार आहेत या संस्काराची मांडणी करीत असताना मूळचे संस्कार हे कसे खोटारडे आहेत आणि ते काही मानवता या मूल्याशी अनुषंगून येताना आपल्याला दिसत नाहीत याविषयीचे विचार या पुस्तकामध्ये मांडलेले आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणादाखल पूजा हा विधी आपण म्हणतो की दररोज आपण ईश्वराची पूजा करतो. तर जो कोणी त्यामध्ये या पुस्तकामध्ये आलेले जे कोणी पात्र आहेत, असेल किंवा अन्य जी पात्र आहेत
ही पात्र बोलताना आपल्याला दिसतात. आणि ते असं म्हणतात की पूजा केल्याने ईश्वर आपणास प्राप्त होतो का, किंवा निर्मिक आपणास प्राप्त होतो का, किंवा पूजेमध्ये जे आपण पुष्प वाहतो किंवा फळं वाहतो, तर या फळं आणि पुष्प वाहिल्याने ईश्वर आपल्यास प्राप्त होतो का, किंवा आपल्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते का. तर महात्मा ज्योतिराव फुले असं सांगतात की बाबा, या निर्मिकाने ही सृष्टी मानवाच्या उपभोगासाठी निर्माण केलेली आहे, आणि म्हणून मानवाने या सृष्टीचा उपभोग घेतला पाहिजे. यामध्ये खरं तर जो कोणी निर्मिक असेल, ईश्वर असेल, या निर्मिकाला आनंद मिळेल. पण आपण काय करतो की या निर्मिकाच्या मताच्या विरोधामध्ये वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे उदाहरणार्थ, या निर्मिकाने निर्माण केलेली सृष्टीमधली जी काही फळं असतील, जी काही फुलं असतील, हेच तोडून आपण पुन्हा त्या निर्मिकाला वाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे उदाहरणार्थ, माझ्या मित्राच्या घरी जर मोसंबीची बाग असेल, आणि मी जर कुठे मुंबईला गेलो असेल आणि तिथून एक मोसंबीची थैली घेऊन आलो आणि त्या मित्राला असं म्हणालो की ही मोसंबीची थैली तू घे, तर तो मित्र प्रसन्न होईल का? तर होणार नाही, कारण त्याच्या घरी खूप मोसंबीची झाडं आहेत ना. आणि म्हणून या उदाहरणाच्या अनुषंगाने महात्मा फुले असे म्हणतात की बाबा रे, ही सगळी सृष्टीचा निर्माता जो कोणी आहे, ज्यांनी हे निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, ह्या त्याच्या आहेत. आणि ह्या गोष्टी त्याने त्याच्यासाठी निर्माण न करता ह्या गोष्टी मानवाच्या उपभोगासाठी निर्माण केलेल्या आहेत. आणि म्हणून मानवाने ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेतला पाहिजे. त्यातच ईश्वराला आनंदी मिळेल. त्यामुळे कुठलेही पुष्प वाहून, कुठलेही फळं वाहून ईश्वर आपल्याला प्रसन्न होणार नाही, असा विचार पूजेच्या संदर्भात असेल ते सांगत असताना आपल्याला दिसतात. स्वर्ग नरकाच्या संदर्भात सुद्धा आपले विचार मांडत असताना महात्मा फुले असंच म्हणतात की कोण असा एखादा व्यक्ती दाखवा ज्यांनी स्वर्ग पाहिला आणि तो परत आला, आणि परत आल्यानंतर त्याने सांगितलं की स्वर्गामध्ये खूप चांगल्या चांगल्या अप्सरा असतात, किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी असतात, किंवा नरकामध्ये तुम्ही इथं केलेले जे वाईट कर्म आहेत, तर या वाईट कर्मामुळे तुम्हाला नरकामध्ये उकळत्या तेलात टाकल्या जातं, किंवा तुम्हाला मारल्या जातं. असं एखादा तरी व्यक्ती आम्हाला दाखवा की तो व्यक्ती स्वर्ग आणि नरकामध्ये गेला आणि तिथून परत येऊन आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे मकरंद अनासपुरे सोडून, कारण मकरंद अनासपुरेचा चित्रपट तुम्हाला माहिती आहे. तर असं तर्कावरती आधारित विचार या ग्रंथामधून येताना आपल्याला दिसतात. आणि आपल्या बुद्धीच्या कसोट्यांवरती हे विचार आपण घासून पाहिले पाहिजेत. आणि जर तुम्हाला ते पटले तरच तुम्ही त्या गोष्टी स्वीकारा, असंही महात्मा फुले सांगताना आपल्याला दिसतात. म्हणजे स्त्री पुरुषाच्या संदर्भात बोलत असताना महात्मा फुले असं म्हणतात, किंवा जो कोणी पुढचा व्यक्ती आहे तो विचारतो की स्त्री श्रेष्ठ आहे का पुरुष श्रेष्ठ आहे, तर महात्मा फुले असं सांगतात की स्त्री ही सर्वश्रेष्ठ आहे. त्याचं कारण असं आहे की स्त्री ही या जगाची निर्माती आहे, आणि म्हणून ती श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीचे विचार सुद्धा त्याच्यामध्ये येताना आपल्याला दिसतात. अनेक गोष्टी आहेत. नामस्मरणाच्या संदर्भात सुद्धा असं म्हणतात की ते विचारतात की नामस्मरण केल्याने ईश्वर प्राप्त होतो का, तर महात्मा फुले असं म्हणतात की नुसत्या नामस्मरणाने जर ईश्वर प्राप्त झाला असता तर कुणालाही कृती करण्याची आवश्यकता पडली नसती. म्हणजे उदाहरण देऊन ते असं सांगतात की एका इसमाला 3 मुलं आहेत असं आपण गृहीत धरूया, आणि त्या 3 मुलांमधला एक मुलगा नुसता आपल्या आई वडिलांचं नामस्मरण करत बसला घरातच, दुसरा मुलगा सुद्धा अशा पद्धतीने पूजा वगैरे पाठ करत बसला, आणि तिसऱ्या मुलाने शेती कसून कष्ट करून जे काही पिकविलेलं असेल ते पिकविलेलं घरात आणलं, आणि आणलेल्या पिकविलेल्या वस्तूंमधून जे खाण्यासाठी लागतं ते आईवडिलांना दिलं, तर त्यातून आनंद मिळतो. म्हणून नामस्मरणाने कुठलीही गोष्ट प्रसन्न होत नाही, असंही ते म्हणताना आपल्याला दिसतात. लग्नाच्या संदर्भात सुद्धा महात्मा फुले अनेक विचार सांगताना आपल्याला दिसतात की लग्न कसे केले पाहिजेत. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. अलीकडे आपल्याकडे एक प्रथा अशी आहे की जेवढं मोठं लग्न तेवढा तो श्रीमंत, तो तेवढा वैभवशाली, अशी एक खोटी प्रथा आपल्याकडे पडत गेलेली आपल्याला दिसते. पण 100-125 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी सांगितलेले विचार खरं तर सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांनी अंमलात आणले पाहिजेत असं मला वाटतं. लग्न हे साध्या पद्धतीने करावेत, आणि लग्नावरती होणारा जो काही खर्च असेल, हा खर्च जे काही गरजू मुलं शिक्षणासाठी धडपडत आहेत, या गरजू मुलांना मदत केली पाहिजे, असंही ते म्हणताना आपल्याला दिसतात. लग्नाच्या संदर्भातल्या वेगळ्या मंगलाष्टकांची निर्मिती सुद्धा महात्मा फुलेंनी केलेली आपल्याला दिसते, आणि त्यामध्ये वधू एक वचन बोलते आहे
किंवा त्याच्यानंतर वर मंगलाष्टकेमधूनच वधूला वचन देतो आहे की मी तुझा चांगला पालन पोषण करेन वगैरे वगैरे असे आशयाचे त्या मंगलाष्टकासुद्धा येताना आपल्याला दिसतात. म्हणजे एकूण या सगळ्या गोष्टीचा विचार करीत असताना महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक जे लिहिलं, हे पुस्तक एक प्रकाराची सत्यशोधकी समाजाची एक आचारसंहिता आहे. आणि ही आचारसंहिता खरं तर महात्मा फुलेंना लिहिणं आवश्यक आहे असं वाटत होतं. आणि म्हणून महात्मा फुलेंनी लिहिली की एखादी गोष्ट आपण जेव्हा नाकारतो तेव्हा कुठली तरी गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागते. आणि म्हणून या ग्रंथाची निर्मिती या अशा प्रयोजनातूनच झालेली आहे असे आपल्याला वाटते. म्हणून अशा पद्धतीचं महत्त्वाचं चिंतन हिंदू धर्मातल्या या संस्काराच्या विषयीचं सार्वजनिक सत्यधर्म नावाच्या पुस्तकातून महात्मा फुले यांनी केलेलं आपल्याला दिसते. या व्यतिरिक्त अनेक ग्रंथ निर्मिती त्यांनी केलेली आपल्याला दिसते. त्या सगळ्या ग्रंथांचा उहापोह मी काही इथे करत नाही. पण एकूण या संपूर्ण ग्रंथसंपदेमध्ये गुलामगिरी असेल, त्याच्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म असेल, तृतीयरत्न असेल किंवा इशारा असेल. इशारा तर रानडेंना उत्तर देण्यासाठीच महात्मा फुलेंनी त्या इशारा नावाच्या पुस्तकाची मांडणी केलेली आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीने एकूण सर्व पुस्तकातून लेखनातून महात्मा फुलेंनी इथल्या शूद्रांना शिक्षण दिलं पाहिजे, इथल्या शूद्रांना एक आपण ज्याला म्हणू की सामाजिक विषमतेतून बाहेर काढून तेही एक समाजाचा घटक आहेत, तेही एक इतर माणसांसारखे माणसं आहेत. आणि म्हणून मानवतेच्या मूल्याच्या अनुषंगाने त्यांना आपण सन्मान दिला पाहिजे असाच विचार त्यांच्या सगळ्या पुस्तकातून येताना आपल्याला दिसतो आहे. शूद्र मी एक 5-10 मिनिटांमध्ये आता संपवतो. शूद्र शेतकरी, कष्टकरी व स्त्रियांना शिक्षित करणे, चातुर्वर्ण्यामुळे जी सामाजिक विषमता निर्माण झालेली आहे ती संपविणे, हिंदू धर्म येथील बहुजनांचे भले करू शकत नाही त्यामुळे सार्वजनिक सत्यधर्म लोकांपर्यंत पोहोचविणे, शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्था सरकारसमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देणे व हजारो लाखो वर्षांची आर्यभट्ट ब्राह्मणशाहीची गुलामगिरी झुगारून देणे, त्यातील फोलपणा, लबाडी, खोटारडेपणा लोकांसमोर तर्कबुद्धीने मांडून तर्काधिष्ठित समाजव्यवस्था उभी करणे असे एकूण विचार प्रवाह त्यांच्या चिंतनाच्या केंद्रस्थानी असलेले आपल्याला दिसतात. अन्यायी, अत्याचारी, जुलमी, छळवादी, मनुवादी संस्कृती संपवून स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर आधारित समृद्ध व सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपले हयातभर कार्य केलेले आपल्याला दिसते. शेवटी त्यांच्याविषयीचे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी काढलेले उद्गार मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. ते असे एका ठिकाणी म्हणतात की ज्योतिराव फुले यांचे इंग्रजी शिक्षण शालांत परीक्षे पलीकडे गेले नव्हते. इंग्रजी विद्यारूपी वाघिणीचे दूध जन्मतः जे वाघ नाहीत त्यांना कितीही मिळाले तरी त्यांचे नरव्याघ्र बनू शकत नाही. इंग्रजी विद्येमध्ये पारंगत झालेले व विद्यापीठामध्ये उच्च पदव्या संपादन केलेले शेकडो सुशिक्षित भारतात झाले, परंतु ते जन्मतः नरव्याघ्र नव्हते. त्यात थोडेच नरव्याघ्र होते. त्यांनीच आधुनिक युगाला आव्हान देणारे आणि परंपरागत मध्ययुगीन समाजरचनेला उकडून टाकणारे समाजक्रांतीचे विचार एकाकी राहण्याची पर्वा न करता घोषित केले. या नरव्याघ्रांच्या घोषणांनी 19वे शतक हादरत होते. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा ज्योतिराव फुले हेच अलीकडच्या संपूर्ण परिवर्तनवादी चळवळीचे शिल्पकार आहेत. त्यांची सत्यशोधकी चळवळ जनमानसात पोहोचली. या चळवळीचे अधिष्ठान म्हणून त्यांची ग्रंथसंपदा होय. एवढी मोठी ग्रंथसंपदा निर्माण करूनही मराठी वाङ्मय इतिहासकारांनी वाङ्मय इतिहासात साधी फुल्यांची नोंदही घेतली नाही, ही दुर्दैवी बाब आहे. परंतु परिस्थिती आता बदलते आहे. शेतकऱ्यांची, शूद्रांची पोरं शिकतायत. नव्याने इतिहासाची मांडणी करू असा एक आशावाद या निमित्ताने शेवटी बाळगतो आणि मी इथं माझ्या गेल्या तासभराच्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. पुन्हा एकदा वंजारी सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर गेल्या 1 तासापासून बरेच आमचे मित्र ऑनलाईन पद्धतीने ऐकत आहेत. त्यांच्याही प्रती मी मनपूर्वक मनस्वी असे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.